नमस्कार मंडळी. फाल्गुन पौर्णिमेला हुताशमी पौर्णिमा किंवा होलिका उत्सव असेही म्हणतात, ज्याला आपण महाराष्ट्रामध्ये म्हणतो होळी. होळीचा सण म्हणजे सर्वत्र आनंद आणि उत्साह. होळी ही संपूर्ण भारतात साजरी केली जाते. होळीचा उत्सव असतो 2 दिवसांचा. पहिला दिवस असतो होळी दहन, ज्याला होलिका दहन असंही म्हणतात, आणि दुसरा दिवस तो असतो धुलीवंदन, ज्या दिवशी एकमेकांना रंग लावून हा उत्सव म्हणजे धुलीवंदन साजरं केलं जातं. होळीचा सण भारतामध्ये अतिशय आनंदाने साजरा केला जातो. ग्रामीण भागात होळीच्या सणाला शिमगा असेही म्हणतात. होळीला शहरात रंगांची उधळण, त्याचसोबत संगीत, नृत्य देखील केले जाते. होळी ही मराठी महिन्यांच्या शेवटच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. आपल्या महाराष्ट्रात शिमग्याला म्हणजेच होळीला समिधा म्हणून काही लोकांकडे मंत्रोच्चार करून गौऱ्या लाकडे जाळली जातात आणि पेटवलेल्या होळीभोवती लोक बोंबा मारत प्रदक्षिणा घालतात. नारळ अर्पण करून होळीला नैवेद्य दाखवतात. पुरणपोळी सुद्धा नैवेद्य म्हणून अर्पण केली जाते. होळीनंतर 5 दिवसांनी रंगपंचमी साजरी केली जाते. हिंदू किंवा मराठी पंचांगानुसार यंदा महाराष्ट्रात होळी कधी साजरी केली जाणार आहे, तिचा शुभ मुहूर्त काय आहे, होळीची पूजा घरच्या घरी कशी करावी, ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप माहितीपूर्वक असा हा व्हिडिओ असणार आहे. तर मंडळी, यंदा महाराष्ट्रात होलिका दहन फाल्गुन पौर्णिमा गुरुवार 13 मार्च 2025 रोजी साजरी केली जाणार आहे आणि धुलीवंदन हे होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवार दिनांक 14 मार्च 2025 रोजी धुलीवंदन साजरं केलं जाणार आहे. फाल्गुन पौर्णिमा ही 13 मार्च 2025 रोजी सकाळी 10:35 सुरू होते आणि पौर्णिमेची समाप्ती ही शुक्रवार दिनांक 14 मार्च 2025 रोजी दुपारी 12:23 होते. या होळी दहनामध्ये आपण आपल्या मनातील, आपल्या आयुष्यातील सर्व नकारात्मक गोष्टी भस्म करायच्या असतात. होळीची पूजा करून नैवेद्य दाखवायचा असतो आणि या पद्धतीने होळी दहन केलं जातं. धुलीवंदनाची तारीख आहे होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक 14 मार्च शुक्रवार 2025 रोजी. एकमेकांना रंग लावून धुलीवंदन साजरं केलं जातं. विविध रंगांची उधळण या दिवशी केली जाते. महाराष्ट्रात काही ठिकाणी धुलीवंदनाऐवजी रंगपंचमीला रंगांचा खेळ खेळला जातो. तर होळीला लागणाऱ्या सर्व साहित्याची आपण तयारी करू. होळीला लागणारं सर्व साहित्य मी एका तामणामध्ये घेतलं आहे. जसं की विड्याची पानं होळीसाठी लागतात. गणपतीची स्थापना करण्यासाठी एक मोठी सुपारी मी घेतली आहे. विड्यावर ठेवण्यासाठी खारीक, खोबरं, हळकुंड, सुपारी, विड्याची पानं आणि काही नाणी देखील मी घेतली आहेत. याचसोबत कापूर, अक्षदा, दिवा पेटवून आपण कुठल्याही पूजेला सुरुवात करतो तो दिवा, होळीभोवती बांधायचा धागा, धूप, दीप, नैवेद्यासाठी गूळ खोबरं, खडीसाखर, त्यानंतर हळदी कुंकू, होळीला अर्पण करण्यासाठी नारळ, फुलांचा हार आणि काही सुट्टी फुलं देखील घेतली आहे. त्याचसोबत होळीभोवती काढण्यासाठी काही रांगोळी घेतली आहे. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करतात म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य देखील मी घेतला आहे. त्यासोबत एक स्वच्छ पाण्याचा तांब्या भरून घेतला आहे. होळीला दहनासाठी मुख्यतः लागतात त्या शेणाच्या गोवऱ्या, ज्या ग्रामीण भागात मिळतात, पण शहरी भागात सुद्धा ह्या गोवऱ्या, जिथे धार्मिक साहित्याचं दुकान असेल अशा दुकानामध्ये गोवऱ्या नक्कीच मिळू शकतील. त्याचसोबत होळीला लागते एरंडाची फांदी आणि ऊसाची एखादी कांडी किंवा ऊसाचं वाढ, हे देखील होळीला दहन करायचं असतं. काही ठिकाणी होळीची एकत्र पूजा केली जाते, तर काही ठिकाणी आपापल्या घरासमोर अंगणात होळीची सेपरेट पूजा केली जाते. जिथे पूजा केली जाणार आहे ती जागा पाणी टाकून स्वच्छ पुसून घ्यायची आहे. ग्रामीण भागात शक्यतो शेणाने ही जागा सारवली जाते. त्यानंतर त्या जागेवर रांगोळी काढून घ्यायची आहे. रांगोळीला हळदी कुंकू फुलं वाहून घेऊयात. त्यानंतर पूजेला सुरुवात करूयात. गावाकडे खड्डा करून त्यात नाणं टाकलं जातं आणि त्यानंतर त्यावर होळीचं जे साहित्य आहे, जसं की एरंडाची फांदी, ऊसाचं वाढं, गौऱ्या त्याभोवती लावल्या जातात. पण आता इथे मी एक भांडं घेतलं आहे आणि त्या भांड्यात काही माती किंवा तुम्ही वाळूही घेऊ शकतात.
त्या मातीमध्ये खड्डा केला आणि त्या खड्ड्यात हळदी कुंकू, अक्षदा, फुलं आणि काही नाणी हे वाहून घेतले आहेत. त्याच खड्ड्यात नंतर ऊसाचं वाढं किंवा ऊसाची कांडी रोवायची आहे आणि त्याच्याच शेजारी एरंडाची फांदी सुद्धा रोवायची आहे. हे दोन्ही रोवून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. इथे गणपतीची बाप्पाची पूजा आपण सुपारीच्या स्वरूपात करणार आहोत. इथे छोट्याशा पाटावर मी अक्षदा वाहून, हळदी कुंकू वाहून एक दिवा प्रज्वलित केला आहे, कारण कोणत्याही पूजेची सुरुवात करताना दिवा प्रज्वलित केला जातो. दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू, अक्षदा, फुलं वाहून घेतले आहेत. त्यानंतर विड्याची 2 पानं ठेवून त्यावर अक्षदा टाकून गणपती बाप्पा म्हणून पूजा केली आहे. त्यानंतर गणपती बाप्पाला हळदी कुंकू, फूल, अक्षदा वाहायच्या आहेत. गणपती बाप्पाचं स्मरण करून पूजेला सुरुवात आपण करणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. त्यानंतर शेणाच्या गोवऱ्या यांनाही आपण हळदी कुंकू वाहून घ्यायचं. त्यानंतर या गोवऱ्या आपण ऊसाची कांडी आणि एरंडाच्या फांदीभोवती अशा उभ्या लावून घ्यायच्या आहेत. आपण जी काही लाकडं आणली असतील तर तीही इथे आपण लावणार आहोत. होळीभोवती थोडी रांगोळी काढून घेऊयात. होलिकेला हळदी कुंकू, अक्षदा वाहायच्या आहेत. गवत, लाकडे, गवऱ्या, ऊसाची कांडं किंवा एरंडाची फांदी या सगळ्या गोष्टी रचल्या जातात आणि त्याचे दहन केले जातात. यालाच होलिका दहन असे म्हणतात. वेगवेगळ्या ठिकाणी होलिका दहनाची वेगवेगळी पद्धत आहे, परंतु पूजा ही पारंपरिक पद्धतीप्रमाणेच व्हायला हवी. भूमातेवर आपण ही पूजा करतो, म्हणून भूमातेची देखील आपल्याला इथे पूजा करायची आहे. त्यासाठी भूमातेवर थोडंसं पाणी टाकायचं आणि त्यावर थोडंसं हळदी कुंकू, अक्षदा, फुलं वाहायची आहेत. होळी पेटवल्याचा दाह हा भूमातेला होत असतो. तो दाह कुठेतरी कमी व्हावा यासाठी भूमातेची पूजा आपण करायची असते. नंतर होळीसमोर विड्याचं साहित्य ठेवायचं आहे. विड्याच्या 2 पानांवर खोबरं, हळकुंड, सुपारी, हळदी कुंकू, खारीक हे वाहायचं आहे. फुलं वाहायची आहेत. होलिकेवर आपण गुलाल वाहून घेणार आहोत. होलिकेभोवती आपण घेतलेला दोरा गुंडाळायचा आहे. त्यानंतर होलिकेला आपण तयार केलेला हार देखील अर्पण करायचा आहे. आपण जो नारळ घेतला आहे तो होळी पेटवल्यानंतर होळीमध्ये अर्पण करायचा असतो. हा नारळ नैवेद्य म्हणून अर्पण करतात. होळीवरच्या गौऱ्यांवर कापूर ठेवूया आणि त्यानंतर होळी पेटवली जाते. प्रत्येकाने घरासमोर मोकळ्या जागेत होळी नक्की पेटवावी. हातात पाणी घेऊन आपण संकल्प करायचा आहे की मी व माझ्या कुटुंबाच्या सुखशांतीसाठी म्हणून होळीची पूजा करत आहे, असा संकल्प करून त्यानंतर घरातील विस्तवाने होळी पेटवावी. त्या होळीची पंचोपचार पूजा करून मगच होळीला नैवेद्य दाखवावा. नैवेद्य पुरणपोळीचा दाखवला तरीही चालतो. तसेच याबरोबरच घरात उपद्रव देणाऱ्या कीटकांच्या कणकेच्या आकृत्या करून त्या होळीत टाकायच्या असतात. त्यामुळे घरातले असे त्रासदायक कीटके नष्ट होतात असं मानलं जातं. होळीला हातात पाण्याचा तांब्या घेऊन 3 प्रदक्षिणा घालायच्या असतात. होळीच्या निमित्ताने मनुष्याने आपल्या अंगी असलेले दोष, वैगुण्य यांची होळी करायची असते. मराठी वर्षाच्या शेवटी या होळीच्या सणाला सर्व वाईट गोष्टी सोडून द्याव्यात, हाच यामागचा उद्देश असतो. होळीच्या सणामागे एक पौराणिक कथा देखील आहे. भक्त प्रल्हाद हा राक्षस हिरण्यकश्यप याचा मुलगा असतो. परंतु भक्त प्रल्हादाची विष्णूवर असलेली श्रद्धा आणि भक्ती हिरण्यकश्यपूला अजिबात मान्य नसते. प्रल्हाद हा विष्णूचा खूप मोठा भक्त असतो. म्हणूनच प्रल्हादाला त्याचे वडील हिरण्यकश्यपू हा राक्षस प्रचंड छळ करत असतो आणि भक्त प्रल्हादाला संपवण्यासाठी हिरण्यकश्यपू त्याला नाना प्रकारे त्रासही देत असतो परंतु त्याच्या प्रयत्नांना कुठेही यश येत नाही. म्हणून शेवटी हिरण्यकश्यपू आपल्या बहिणीला म्हणजेच होलिकेला हे काम सोपवतो. होलिकेला एक वरदान असतं ज्यामुळे ती अग्नीत कधीही भस्म होणार नाही. म्हणूनच होलिका माता भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीमध्ये बसते. परंतु भक्त प्रल्हादाला काहीही होत नाही आणि होलिका आगीत जळून भस्म होते.
ही घटना पौर्णिमेला घडली म्हणून होळीची सण हा पौर्णिमेला साजरा केला जातो. इथे वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून होळी साजरी केली जाते. होळीला 3 प्रदक्षिणा घालून नंतर अशा पद्धतीने होळीची पूजा संपन्न करायची असते. होळीमध्ये खोबऱ्याच्या वाट्या भाजून त्याचा प्रसाद वाटतात. होलिका दहनानंतर जी राख उरते तिला भस्म म्हणतात. हे भस्म आपल्या शरीरावर म्हणजे कपाळावर लावायचे असते. तर मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला मी व माझ्या परिवाराकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया लवकरच पुन्हा एका नवीन टॉपिकसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.